मागच्या भागात आपण पाहिलं की स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीमध्ये फॅमिलीचा रोल हा किती महत्त्वाचा आहे. आजच्या भागात आपण बघूया की या सगळ्यात समाजाचा रोल सुद्धा किती महत्त्वाचा आणि कसा महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीचा जर आत्मविश्वास वाढायचा असेल तर त्याला समाजाने ऍक्सेप्ट करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनात स्किझोफ्रेनियाविषयी जो काही स्टिग्मा असतो त्यामुळे आपण त्यांच्यापासून थोडं लांब राहतो किंवा त्यांना आपल्यात सामावून घेत नाही आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की त्यांना मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी खूप अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. सोशल एन्झायटीशी सुद्धा त्यांना सामना करायला लागतो. संशोधनातनं असं दिसून आलंय की स्किझोफ्रेनिया असलेल्या 3 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला सोशल एन्झायटीशी सामना करायला लागतो. मला वाटतं की आपण जर आपल्या मनातला स्टिग्मा कमी केला, स्किझोफ्रेनियाबद्दल अवेअर झालो, त्याच्याबद्दल माहिती मिळवली आणि आपण त्यांना इंडिपेंडंट आयुष्य जगण्यासाठी कशी आणि काय काय मदत करू शकतो हे जर का समजून घेतलं आणि त्यांना सपोर्ट केला तर नक्कीच ही समस्या कमी होईल. मागच्या भागात आपण पाहिलं की स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीमध्ये कुटुंबाचा काय रोल आहे. ह्या भागात आपण बघणार आहोत की या सगळ्यात समाजाचा रोल किती आणि कसा महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीला इंडिपेंडंट कॉन्फिडंट आयुष्य जर जगायचं असेल तर समाजाने स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण बऱ्याचदा स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की आपल्या मनात जो काही स्टिग्मा असतो त्यामुळे आपण त्यांच्यापासून थोडं लांब राहतो किंवा आपल्यात त्यांना सामावून घेत नाहीत. ह्याचा परिणाम असा होतो की त्यांना सोशलायझेशनची संधी मिळत नाही आणि मेनस्ट्रीममध्ये यायला अडथळे निर्माण होतात. संशोधनातून सुद्धा असं दिसून आलंय की स्किझोफ्रेनिया असलेल्या 3 पैकी एका व्यक्तीला सोशल एन्झायटीशी सुद्धा फेस करायला लागतं. हे जर सगळं टाळायचं असेल तर आपल्याला समाज म्हणून काय आणि कसा सपोर्ट त्यांना करता येईल हे आपण आज बघूया. पहिल्यांदा डिस्टिग्मॅटाइज्ड होणं म्हणजे स्किझोफ्रेनियाबद्दलची योग्य शास्त्रशुद्ध माहिती मिळवून त्याचा ऍक्सेप्टन्स आपला ठेवणं, डिस्क्रिमिनेटिव्ह ॲटिट्यूड कमी करणं, त्यांना आपल्यात सामावून घेणं. उदाहरणार्थ आपण आपल्या घरी कुठला कार्यक्रम करणार असू किंवा आपण कुठला मोठा कार्यक्रम आयोजित करणार असू तर त्यांना पेलतील अशा काही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या देणं हे आपण नक्की करू शकतो. त्याने त्यांना इंडिपेंडेंटली आयुष्य जगायला मदत होईल. ते जे काही बोलतायत ते नॉन जजमेंटली ऐकून घेणं आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या फॅमिलीजला आणि त्यांना सांभाळणाऱ्या किंवा त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनाही सपोर्ट करणं. त्यांच्यासाठी काही शेअरिंग सर्कल्स ऑर्गनाईज करणं की जिथे ते आपलं मन मोकळं करू शकतील. ह्या जर काही गोष्टी आपण पाळल्यात तर समाज म्हणून आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो. त्यांचं शांतपणे नॉन जजमेंटली ऐकून घेणं, त्यांना इंडिपेंडंट होण्यासाठी मदत करणं आणि त्यांना आपल्यात सामावून घेणं ही त्रिसूत्री जर आपण पाळली तर समाज हा त्यांच्यासाठी खूप मोठा सपोर्ट ग्रुप होईल. तर आतापर्यंत आपण स्किझोफ्रेनियाच्या बाबतीतले अनेक मुद्दे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्किझोफ्रेनियाची लक्षणं काय असतात, त्याच्या कुठल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, त्यानंतर त्याविषयी असलेले आपले गैरसमज आणि त्यामागचं शास्त्रीय सत्य, समाजाचा आणि कुटुंबाचा स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीत आणि ओव्हरऑल आयुष्यात कसा आणि किती महत्त्वाचा रोल आहे ह्या विषयांवर आपण चर्चा केली. आय होप स्किझोफ्रेनिया समजून घेण्यासाठी ह्या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल. ह्याशिवाय इतर कुठल्या विषयांवर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय.